गोकुळ गीतेंना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं आवाहन। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन, पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। कुणाल दराडे यांनी काही वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलंय। गोकुळ गीतेंचा गैरसमज दूर करणार, संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय होईल, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। बाळ माने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। सूत्रांची माहिती, येत्या काही दिवसातच बाळ मानेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता। ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणून पाठवणारच। बाळ मानेंची टीका, तर पक्षाशी बेईमानीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। निवडणूक जिंकेल किंवा हरेन, पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळे यांची भूमिका। विरोधी पक्षांचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून गेले। कोकण, संभाजीनगर, पुण्यातील व्यवहार लोकशाहीला घातक। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडनं घोडे बाजार कशासाठी, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांकडे बडबड करण्याशिवाय काही उद्योग नाही, त्यांच्या पक्षाची दयनीय अवस्था। राऊतांनी 17 पैकी 1 तरी जागा निवडून आणावी, गिरीश महाजनांचं संजय राऊतांना उत्तर। काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांचं पक्षातून निलंबन। विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेतल्यामुळे कारवाई। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर निलंबन। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट। उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारालाच विरोध। मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। मराठा आंदोलनामधील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत। सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। पुण्याच्या स्वारगेटमधील एसीएफ स्टडी सेंटरवर मनसेची धाड। विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा मनसेचा आरोप। परवानगी नसतानाही क्लास चालवले जात आहेत असा दावा। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण। सोशल मीडियावरील धर्मांतरणाचे व्हिडिओ दाखवून धर्मांतरणाचा संशय। रशिया युक्रेन। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।